जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर म्हसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 9673862687 7498712198। भीमशक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मनुस्मृतीमधील श्लोक व भगवद्गीतेतील अध्यायाचा अभ्यासक्रमात समावेश न करण्याची मागणी। शालेय अभ्यासक्रमाच्या मसुद्यामध्ये मनुस्मृतीमधील श्लोक व भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाचा समावेश करू नये। मंत्रिमंडळाचा तसेच सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। आज 30 मे रोजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतीक जाधव यांच्या नेतृत्वात या मागणी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। मागणी मान्य न झाल्यास जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। निवेदनाचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला ज्यामध्ये मनुस्मृतीचे श्लोक व भगवद्गीतेचे 12वे अध्याय याचा समावेश पाठ्यपुस्तकामध्ये NCERTमध्ये 3रा वर्ग व 12वी यामध्ये समावेश करण्यात आलं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। निषेध करायचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून संबोधलं जाते, ज्यांच्या एवढ्या डिग्र्या या देशामध्ये कोणाकडेच नाही आहे। आणि त्यांनी जर 25 डिसेंबर 1927मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं होतं तर परत त्याला समावेश करण्याचं कारण काय, हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाला। त्यानंतर भारतीय संविधानामध्ये जे फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार आहे, त्यामध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, असं असताना तर एकाच धर्मातला त्यामध्ये समावेश करण्याचं कारण काय। आणि याच गोष्टीचा आम्ही निषेध करतो। बोलले होते की मनु हा विषमतेचा जन्मदाता आहे, मनु हा स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे। आणि आमच्या भीम संघटनेकडून आम्ही इशारा देतो की हे जे मनुस्मृतीला याच्यामध्ये समावेश करत आहेत हे करण्यात येऊ नये, हे यांनी काम त्वरित थांबवावं हा आमचा इशारा आहे। असं न झाल्यास आम्ही जिल्हाभर भीम संघटना तीव्र आंदोलन छेडेल आणि यामध्ये आंदोलनामध्ये जे नुकसान होईल, प्रशासनाचं जे नुकसान होईल याला जिम्मेदार हे प्रशासन राहील, याची दखल प्रशासनाने घेण्यात यावी।